पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमध्ये करणार विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि प्रारंभ. भारत आणि युरोपीय महासंघादरम्यानचे भक्कम संबंध लवचिक जागतिक पुरवठा साखळीला बळ देतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेसमोरचे धोके कमी करतील, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर. समावेशक विकासावर भर देणाऱ्या भारताकडे जागतिक मूल्य साखळीतला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहिलं जात असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं दावोस परिषदेत प्रतिपादन. दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी उद्योग, सेवा, कृषी अशा क्षेत्रांसाठी विविध कंपन्यांशी 30 लाख कोटी रुपयांचे करार केल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. या करारांमधून महाराष्ट्रात 18 देशांतून येणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी 83% थेट परदेशी गुंतवणूक तर 16% अप्रत्यक्ष गुंतवणूक, 40 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दावोसमधून दुपटीहून अधिक गुंतवणूक करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र अग्रेसर, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीला 4 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज देशभरात पराक्रम दिवस होणार साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिवादन. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरून केलं अभिवादन. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज रायपूर इथं होणार.